काय सांगाल जे कागलची सध्या राजकीय समीकरण आहे त्यावरून काय वाटतं? मला असं वाटतं की जी काही राज्यामध्ये चित्र आहे युतीचं आणि महाविकास आघाडीचं, कागलमध्ये जे काही घडतंय ते काही राज्यासाठी नवीन नाहीये. त्याचं कारण असं की ज्यावेळी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येतात त्या निवडणुकांमध्ये पक्ष किंवा युती आघाडी हे मागे पडत जातं आणि तिथे गटातटाचं राजकारण होतं. मुळामध्ये कागलमध्ये जर बघायला गेलं तर वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि जे परंपरागत त्यांचे विरोधक आहेत घाटगे, समरजित घाटगे, हे एकत्र येत आहेत, मांडीला लावून मांडी बसत आहेत. मला असं वाटतं की समरजित घाटगे यांच्याविषयी बोलायचं झालं तर बाळाचे पाय पाळण्यात सरळ सरळ दिसत आहेत. कारण येणाऱ्या काळांमध्ये त्यांची वाटचाल कोणत्या दिशेने राहिलं हे काही मी वेगळं सांगायची आवश्यकता नाही. मात्र समरजित घाटगे गटाला गळती लागली होती. माग 2 निवडणुका त्यांनी लढवल्या, याच्यामध्ये त्यांना अपयश आलं आणि याच्यामुळे कुठेतरी कार्यकर्ते तुटत होते, गळती लागलेली होती. ही गळती कुठेतरी रोखण्यासाठी सत्तेसोबत जाणं हे त्यांना सुद्धा आवश्यक होतं. मात्र ज्यावेळी ग्राउंडचा आपण रिपोर्ट पाहतो, आकडेवारी पाहतो, त्यावेळी निश्चितपणे हसन मुश्रीफांना जो मानणारा गट होता तो पण कुठेतरी नाराजच होता की सगळीच सत्तेच्या बाजूने असतात असंही नाही. मात्र ज्यावेळी आपण ही दोघं एकत्र आल्यानंतर आता ही तिघही युतीमध्ये होती, म्हणजे समरजित घाटगे असतील, त्याच्यानंतर मुश्रीफ असतील, ही युतीमध्ये असतील. युती फुटली असं म्हणायचं काही कारण नाहीये. याच्यामध्ये जो फायदा होणार आहे तो निश्चितपणे शिवसेना शिंदे गटाचे माजी खासदार संजय मंडलिक यांना होणार आहे. कारण संजय मंडलिकांना ज्या कागल विधानसभा मतदारसंघातून लोकसभेला अपेक्षित लीड मिळणं गरजेचं होतं किंवा अपेक्षा होती त्यांना सुद्धा, ती काही ते मिळालेलं नव्हतं. आणि राजकारणाचा एक मूलभूत सिद्धांत आहे की स्वतःचा गट राखायचा असेल तर निवडणूक ही लढवावीच लागते. लढणाऱ्याच्या सोबत समाज, जनता राहत असतो, मतदार राहत असतो. त्याच्यामुळे संजय मंडलिकांना सुद्धा गट राखण्यासाठी ही निवडणूक लढवणं आणि ती स्वतंत्रपणे गटाची म्हणून लढवणं अपेक्षा होती. आणि ज्यावेळी आपण विचार करतो की कागलपुरतं हे मर्यादित नाहीये, ज्यावेळी मुरगुड ही कागल विधानसभा मतदारसंघातच नगर परिषद आहे आणि मुरगुडमध्ये सुद्धा आपण बघतो की अजित पवार गटांमध्ये झालेला पक्षप्रवेश असेल, शिंदे गटात झालेला पक्षप्रवेश असेल, ही सुद्धा त्याच्या पाठीमागची कारणं आहेत. याच्यामध्ये अजून एक तिसरा फॅक्टर असा आहे की संजय बाबा घाटगेंचा आहे. विधानसभा असेल किंवा लोकसभा असेल, याच्यामध्ये त्यांचं एक 25-30 हजाराचं पॉकेट आहे आणि यांना सुद्धा निवडणुकीच्या येणाऱ्या होऊ घातलेल्या निवडणुकांमध्ये स्वतःचं अस्तित्व दाखवायचं असेल तर ते मुश्रीफांच्या सोबत जातात की पुन्हा घाटगेंच्या सोबत ऐन वेळेला काय करतात, अजून पुलाखालून बरंच पाणी जायचं आहे. त्यामुळं हे जे काही समीकरण चाललेलं आहे युती आणि महाविकास आघाडी, त्याच्यामध्ये फूट जी काही युतीमध्ये पडली आहे त्याचा नारळ कोल्हापूरमध्येच पहिल्यांदा फुटलेला आहे. त्याच्यावर मतदारांवर याचा काय परिणाम होऊ शकतो काय? हो, निश्चितपणे. कारण ज्यावेळी आता आपण बघतोय की मतदार पण फार जागरूक झालेला आहे, त्याला नेत्यांची निष्ठा, विचार वगैरे या गोष्टीचं फार काही पडलेलं नाही. कारण माझं कोण काम करून देतो ही व्यक्तीवरती निवडणूक लढवली जाते, विचारांवरती किंवा पक्षांच्या ह्याच्यावरती लढवली जाणार नाही निश्चितपणे. पण याच्यामध्ये मतदार असाही विचार करू शकतात, जर हे 2 परंपरागत विरोधक जर एकत्र येत असतील तर आपलं काय. मला असं वाटतं की जरी नेते एकत्र आले तरी जनता एकत्र येत नाही, सर्वसामान्य मतदार एकत्र येत नाही. कारण नेत्यांसाठी अनेक वेळा त्यांनी रक्त सांडलेलं असतं आणि कागलमध्ये हा जो भांडणाचा आहे, तिरस्काराचा इतिहास फार मोठा आहे. त्याच्यामुळं मतदार एकत्र येतील ही शंका थोडीशी आहेच. कारण मतदार सहजासहजी एकत्र येऊ शकत नाही, कारण तो परंपरागत विरोधक असू शकतो आणि ही दोघं नको म्हणून मंडलिकांना मतदान होऊ शकतं. त्यामुळे हे निश्चितपणे मुश्रीफांना सुद्धा आणि समरजित घाटगेंना सुद्धा आव्हानात्मक ठरणार आहे ही निवडणूक. निश्चितपणे कागल हे राजकीय विद्यापीठ आहे. या ठिकाणी अत्यंत टोकाचा आणि संघर्ष ह्या कागल तालुक्यामध्ये अनेक वेळा पाहायला मिळालेला आहे. मी निश्चितपणे सांगेन की टोकाचा संघर्ष अगदी शामराव भिवाजी पाटील आणि सदाशिवराव मंडलिक साहेब असतील, सदाशिवराव मंडलिक साहेब आणि विक्रमसिंह घाटगे साहेब असतील, संजय बाबा घाटगे साहेब असतील आणि हसन मुश्रीफ साहेब असतील, अनेक वेळा आमच्या या तालुक्यातल्या लोकांनी हा टोकाचा संघर्ष पाहिलेला आहे. पण काही वेळा विधायक कामाच्या दृष्टीनं, विकासाच्या दृष्टीनं अनेक वेळा एकत्र सुद्धा आलेले आहेत. हे आताच समजचे राजे घाटगे आणि मुश्रीफ साहेब एकत्र आल्याचा असायला भाग नाही आणि हा संघर्ष थांबावा. जी काय टोकाच्या भूमिका आहेत त्या थांबाव्यात आणि कागल तालुका आता विकासाचं एक मॉडेल झालेला आहे. अजून चांगल्या पद्धतीचा विकास कशा पद्धतीने करता येईल या दृष्टीने 2 नेते एकत्र आलेले पाहायला मिळतात आणि एक सकारात्मक निर्णय हा झालेला आहे. कार्यकर्त्यांच्या मध्ये दोन्ही गटामध्ये उत्साहाचं वातावरण असलेलं पाहायला मिळतं. मतदारांवर याचा काय परिणाम होणार? मतदारांच्या वरती सर्वसामान्य लोकांची हीच
की टोकाचा संघर्ष करण्यापाहिजे, हातात हात घालून जर आपण एकत्रित गेलो तर चांगला अजून विकास साधता येईल. त्यामुळे एक सकारात्मक दृष्टीने सर्व मतदार वगैरे पाहतात. नमस्कार. कागल हे राजकीय विद्यापीठ म्हणून या महाराष्ट्राला दिशादर्शक होतं. या विद्यापीठाचे कुलपती म्हणून खासदार सदाशिवराव मंडलिक आणि कुलगुरू म्हणून विक्रमसिंग घाडगे यांचं नाव या ठिकाणी अग्रक्रमानं या महाराष्ट्रामध्ये घेतलं जातं. दोघांनीही संघर्ष केला. तो संघर्ष वैचारिक होता. अक्षरशः कार्यकर्ते सोरीक जमवताना देखील एखाद्या वेळेला आपल्याच गटातला मुलगा असावा किंवा मुलगी असावी इतका टोकाचा संघर्ष मी स्वतः अनुभवला आहे. जर चुकून एकमेकाच्या गटातली मुलगा मुलगीचं लग्न झालं तर निवडणुकीच्या महिन्याभरामध्ये आपल्या मुलगीचं तोंड सुद्धा न बघणारे कार्यकर्ते मी अनुभवलेले आहेत आणि पाहिलेले आहेत. त्यानंतर मंडलिक मुश्रीफ संघर्ष झाला. त्याच्या अगोदर संजय बाबा विक्रमसिंग घाडगे संघर्ष झाला आणि कागलमध्ये आता 4 गट निर्माण झालेले आहेत. यांना वाटत असेल चौघांनाही आपण फार मोठे झालो आहोत, परंतु या एकालाही ना मंडलिक साहेबांची सर आहे ना विक्रमसिंग घाडगेंची सर आहे. त्यामुळं आत्ताच्या यांच्या ज्या युती चालू आहेत या सर्वसामान्य माणसाला अजिबात मान्य नाही. जो लाचार कार्यकर्ता असतो तो यांची तळी उचलतो, परंतु स्वाभिमानी कार्यकर्त्याला कुठल्याही प्रकारे हे पटलेलं नाही. ना मुश्रीफ साहेबांच्या गटाला पटलेलं नाही, ना राजेंच्या गटाला पटलेलं आहे नाही. त्यामुळं अशा युती होऊन जर लोकशाहीची ही एक विडंबनाच आहे असं मला मानायचं आहे. पूर्वीच्या काळामध्ये एक पक्षाचं तत्व असायचं, पक्षाचा एक विचार असायचा आणि त्या विचाराबरोबर चालणारे तितक्याच ताकदीचे कार्यकर्ते होते. आता असं मला वाटते कागल विद्यापीठ हे आता चेष्टेचा विषय झालेला आहे आणि ही चेष्टा आता कुठेपर्यंत खालच्या पातळीवर जाते हे काय मला सांगता येत नाही. त्यामुळं हे ज्या प्रवृत्ती आता ज्या उदयास येऊ पाहत आहेत, खास करून 2014 नंतर या राजकारणाची जी चेष्टा चालू आहे ती चेष्टा या लोकशाहीला घातक आहे. 75 वर्षाची लोकशाही या देशामध्ये आणि या महाराष्ट्रामध्ये गुण्यागोविंदानं नांदली. शाहू फुले आंबेडकरांचा विचार यामुळे धुळीस मिळालेला आहे असं मला वाटतंय आणि स्वार्थाच्या राजकारणाचा उदय या निमित्तानं झालेला आहे. धन्यवाद.